हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल्स फर अँड बर्निंग. तर कशा आहात तुम्ही सगळे? मी एकदम मस्त. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी वसुबारस. तर सकाळी सकाळी मम्मीने मला लिस्ट बनवण्याचं काम दिलं होतं, कारण की फराळसाठी जे काही इन्ग्रेडियंट पाहिजे होते मी त्याची लिस्ट बनवली. आणि आता लिस्ट तर बनवून झाली आहे, पण आम्हाला जायचं आहे सुपर मार्केटमध्ये ते लिस्टमध्ये जे सामान होतं ते घेण्यासाठी. तर आता मी सुपर मार्केटमध्ये पोहोचलेले आहे आणि मम्मीने इथे सामान घेतलं खूप सारं. छोट्या मोठ्या गोष्टी जे फराळसाठी पाहिजे होत्या मम्मीने त्याच घेतल्या. आणि तिच्याकडेच लिस्ट होती, तर तिने जे लिस्टमध्ये लिहिलं होतं ते तिने सामान घेतलं. आणि मग आम्ही पोचलो होतो डाळींच्या ह्याच्यात. मम्मीने खोबरं घेतलं, मग बेसन पीठ घेतलं, आणि मग त्याच्यानंतर परत मम्मीने 2-4 डाळ्या घेतल्या, ज्याचे मला नाव नाही माहिती, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर आम्ही पोचलो होतो मैद्याच्या सेक्शनमध्ये. मम्मीने मैदा घेतला, मग मुरमुरे घेतले चिवडा बनवण्यासाठी, डाळ्या घेतल्या, पोहे घेतले कारण संडे विदाऊट पोहे इज बेकार. मग त्याच्यानंतर मका घेतला, आणि मग त्याच्यानंतर मम्मीने तूप घेतलं. मग मी मेहंदीचे कोन घेतले मेहंदी काढण्यासाठी. मग तांदूळ घेतले आणि आम्ही पोचलो बिल करायला. मग आम्ही घरी पोचलो आणि बाहेर खूप ऊनही होतं आणि पूर्ण शॉपिंगही झालेली आहे. पण मी जेव्हा बघितलं तर माझ्या भावाने पार्किंग केली होती, पूर्ण घासली होती, जाळे वगैरे काढले होते. पण हे जे पाणी होतं ते लोटायचं होतं, तर मी त्याला लोटण्यामध्ये मदत केली, पण ते होत नव्हतं चांगलं, तर मी पाईपने सगळं पाणी लोटून दिलं. मग मी जेवता जेवता बिग बॉस बघितला आणि फायनली आता आम्हाला जायचं आहे संगमनेरमध्ये, कारण पप्पा म्हणले की संगमनेरमध्ये शॉपिंगला जायचं आहे. म्हणून मी पटपट रेडी झाले आणि फॅनच्या खाली केस सुकवले. मग आम्ही गाई वासरूची पूजा केली मूर्तीची, पण आमच्याकडे खरे गाई वासरू आहेच नाही, म्हणून मी पटपट घड्या घातल्या कपड्यांच्या. आणि त्याच्यानंतर मग मी रेडी झाले आणि मी खाली पोहोचले आहे, कारण आता आम्हाला जायचं आहे. पण बाकीचे सगळे वरतीच आहे. मी गेट वगैरे उघडले आणि बाहेर उभं राहिले उन्हात, पण मग बाकीचे वरतीच होते, ते येतच नव्हते पटकन, आणि मला इथे खूप वेळ उभं राहावं लागलं. आता फायनली आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आम्ही संगमनेरमध्ये पोचलो सुद्धा आहे. आणि माझा ड्रेसही घेतला आहे, पण आता मी तो दाखवू नाही शकले, कारण की कोणी कॅमेरा पकडायलाच नव्हतं, म्हणून मी माझ्या भावा आणि माझ्या पप्पासाठी कपडे घ्यायला. त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो माझ्या भावासाठी कुर्ता घ्यायला. तिथे खूप भारी भारी कुर्ते होते, तर त्यांनी त्याच्यातला एक कुर्ता सिलेक्ट केला. त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो आजीसाठी कपडे घ्यायला, म्हणजे साडी घ्यायला. मग त्याच्यानंतर आम्ही पोचलो मम्मीसाठी साडी घ्यायला, आणि तिने तिथे खूप टाईमपास केला. आणि मग आता फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या ड्रेसचा मी टॉप घातलेला आहे वरचं, तर तुम्ही सांगा हा टॉप कसा आहे. बाय.